नमस्कार मंडळी. अधिक मास 2026मध्ये दिसले हे धोक्याचे संकेत तर लगेच सावधान. 99% लोक करतात ही चूक. म्हणून धन, सुख आणि शांती दूर जाते. अधिक मास 2026 सुरू होताच अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक बदल दिसू लागतात. काहींच्या घरात सतत भांडण होतात, काहींचा पैसा टिकत नाही, तर काहींना विचित्र संकेत दिसू लागतात. पण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली काळ असतो. या काळात केलेली चूक अनेक वर्ष परिणाम देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील धोक्याचे संकेत, कोणतं काम अजिबात करू नये, लक्ष्मी माता का नाराज होते आणि शेवट एक गुप्त उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी 99% लोकांना माहीतच नसतं. तर मंडळी, अधिक मास म्हणजे एक अतिरिक्त महिना नाही, हा काळ अत्यंत पवित्र, रहस्यमय आणि शक्तिशाली मानला जातो. शास्त्रामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलं आहे, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि चांगलं कर्म अनेक पटीने फळ देतात. म्हणून पूर्वी ऋषीमुनी या काळात विशेष साधना करायचे. पण मंडळी, जिथे चांगल्या कर्माचं फळ वाढतं, तिथे चुकीच्या कर्माचा परिणामही जास्त दिसतो. म्हणून अधिक मासात अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक विचित्र गोष्टी घडू लागतात. काही लोक म्हणतात घरात सतत भांडण होतं, पैसा येतो पण टिकत नाही, मन शांत राहत नाही, झोपेत वाईट स्वप्न येतात, काम अचानक बिघडतात. शास्त्रानुसार हे सर्व संकेत असू शकतात की घरातील ऊर्जा नकारात्मक होत आहे. पूर्वीच्या काळात आपण अधिक मासात मौन पाळायचो, साधं अन्न खायचो, देवाचं नामस्मरण करायचो आणि मन शांत ठेवायचो. कारण या काळात मनातील विचार खूप शक्तिशाली मानले जातात. जर एखादी व्यक्ती राग, द्वेष, अपमान, खोटेपणा यामध्ये राहिलं तर त्या नकारात्मकतेचा परिणाम घरावर दिसू लागतो, असं मानलं जातं. मंडळी, आजकाल लोक अधिक मासाकडे दुर्लक्ष करतात, पण अनेक ज्योतिष आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की हा काळ अत्यंत शुद्धीचा असतो. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा, तुळशीसमोर दिवा, दान धर्म, गरिबांना मदत हे सगळं शुभ मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणाचं मन दुखवू नका. कारण शास्त्र म्हणतं जिथं दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात तिथे लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. म्हणून अधिक मासात शांत राहा, संयम ठेवा, देवाचं नामस्मरण करा आणि चुकीच्या कामापासून दूर राहा. कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात घरात दिसणारे असे धोकादायक संकेत, जे 99% लोक ओळखत नाहीत. मंडळी, अधिक मासात काही लोकांच्या घरात अचानक असे संकेत दिसू लागतात, जो सामान्य वाटला पण शास्त्रामध्ये त्यांना सावधानतेचा संकेत मानलं गेलं आहे. हे संकेत दिसले म्हणजे घाबरण्याची गरज नाही, पण वेळेत सावध होणं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण जाणून घेणार आहोत असे काही संकेत जे 99% लोक दुर्लक्ष करतात. पूजेचा दिवा वारंवार विझणे, घरातील देवासमोर लावलेला दिवा वारंवार विझत असेल, तेल असूनही नीट चालत नसेल किंवा अचानक काळा धूर देत असेल, तर शास्त्रामध्ये हे नकारात्मक ऊर्जा वाढवायचे संकेत मानलं जातं. देवघर स्वच्छ ठेवा, सकाळ संध्याकाळी दिवा लावा, ओम नमः भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा. काच फुटणे, भांडी तुटणे, देवाची फ्रेम फुटणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे हे सतत होत असतं तर दुर्लक्ष करू नका. अनेक लोक म्हणतात ही फक्त योगायोगाची गोष्ट आहे, पण काही धार्मिक मान्यतांनुसार हे घरातील ऊर्जेचे संकेत असू शकतात. अचानक नकारात्मकता वातावरण जाणवणे, विनाकारण चिडचिड होणे, लहान गोष्टीवर भांडण होतात, मन घाबरतं, बेचैनी वाढते. हे वातावरण अधिक मासात जास्त जाणवत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणं गरजेचं मानलं जातं. संध्याकाळी अगरबत्ती लावा, विष्णू मंत्र लावा, घरात शांतता ठेवा. मंडळी, हा सर्वात मोठा संकेत मानला जातो. जर अचानक खर्च वाढत असतील, पैसे हातात टिकत नसतील, कामं होत नसतील, असूनही लाभ मिळत नसेल, तर शास्त्रानुसार काही चुकीचे सवयी कारणीभूत असू शकतात. अन्न वाया घालवणं, आईवडिलांचा अपमान, घर स्वच्छता ठेवणं, असं मानलं जातं की अशा गोष्टीमुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. जर अधिक मासात वारंवार भीतीदायक स्वप्ने, काळोखा, पाणी किंवा पडणारे स्वप्न दिसत असतील तर अनेक लोक मानसिक तणाव मानतात. पण धार्मिक मान्यतेनुसार हे मनातील अस्थिरतेचे संकेत असू शकतात. झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या, मोबाईल कमी करा, मन शांत ठेवा.
तुळशीचं हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. तुळस अचानक वाळू लागली, पाने गळू लागली किंवा काळी पडू लागली तर घरातील वातावरणाकडे लक्ष देण्याची गरज असते. एक व्यक्ती बरी झाली तर दुसरी आजारी पडणे, घरात सतत कमजोरी, थकवा किंवा तणाव राहतो. घरात सकारात्मकता वातावरण ठेवा, शांतता ठेवा आणि देवाचं स्मरण करा. हे संकेत अंधविश्वासात म्हणून न पाहता स्वतःकडे, घराकडे आणि आपल्या वळणाकडे लक्ष देण्याची एक संधी म्हणून पहा. कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात 99% लोक नकळत करतात ती मोठी चूक, ज्यामुळे धन, सुख आणि शांती हळूहळू दूर होऊ शकते. अधिक मासात लोक पूजा करतात, व्रत करतात, दान करतात, पण तरीही अनेकांच्या आयुष्यात समस्या का वाढतात हे माहीत आहे का? कारण 99 लोक नकळत एक अशी चूक करतात जी शास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानली गेली आहे, आणि ती चूक म्हणजे दुसऱ्यांचं मन दुखवणं. हो मंडळी, अधिक मासात आई वडिलांचा अपमान, गरिबांना कमी लेखणं, महिलांचा अपमान, रागात चुकीचे शब्द बोलणं हे खूप नकारात्मक मानलं जातं. शास्त्र म्हणतं, जिथे अपमान आणि कडू शब्द असतात तिथे लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. देवपूजा करताना पण घराशी वाईट वागतात. काही लोक मंदिरात दान करतात पण आई वडिलांना दुखवतात, आणि मग तेच लोक म्हणतात घरात पैसा का टिकत नाही. मंडळी, अधिक मास हा फक्त पूजा करण्याचा काळ नाही, तर स्वतःला बदलण्याचा काळ आहे. जर या महिन्यात एखाद्या गरिबाला अन्न दिलं आणि वडिलांचा आदर केला, तर शांत राहून देवाचं नाव घेतलं तर त्याचं पुण्य खूप मोठं मानलं जातं. अन्न वाया घालवणं, कोणाला रडवणं, खोटं बोलणं, अहंकार केला तर त्याचा परिणाम मन शांती आणि घराच्या वातावरणात दिसू लागतो असं मानलं जातं. म्हणून मंडळी, अधिक मासात एक गोष्ट लक्षात ठेवा, देवापेक्षा मोठं पुण्य म्हणजे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं. अधिक मासात धन आणि लक्ष्मी का दूर जाते आणि कोणत्या चुका घरात गरिबी आणते? मंडळी, अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात, पैसे कमवतात, पण तरीही घरात पैसे टिकत नाही. कधी अचानक खर्च वाढतात, कधी कर्ज वाढतं, तर कधी कमाई असूनही मनात समाधान राहत नाही. असं का होतं? धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात काही अशा चुका केल्या जातात ज्यामुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते, आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्या गुप्त कारणाबद्दल ज्या 99% लोक दुर्लक्ष करतात. कारण घरात सतत अस्वच्छता ठेवणे. मंडळी, ज्या घरात घाण असते, पसारा असतो, देवघर अस्वच्छ असतं, जिथे सकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. विशेष अधिक मासात सकाळी घर स्वच्छ ठेवणं, देवघर नीट ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण शास्त्र म्हणतं, स्वच्छता लक्ष्मीचा वास असतो. आजकाल अन्य लोक अन्न वाया घालवतात, उरलेलं अन्न फेकतात, जेवताना राग करतात, पण अन्नाला अन्नपूर्णा देवीचं रूप मानलं जातं. म्हणून अधिक मासात अन्नाचा अपमान, भुकेलेल्या रिकाम्या हाताने पाठवणं हे अशुभ मानलं जातं. कारण मंडळी, काही लोकांकडे पैसा आला की ते इतरांना कमी लेखतात, गरिबांचा अपमान करतात, स्वतःला मोठं समजतात. पण शास्त्रामध्ये अहंकार हा लक्ष्मी दूर जाण्याचं मोठं कारण मानलं गेलं. लक्ष्मी तिथे टिकते जिथे नम्रता असते. कारण उशीरपर्यंत झोपणे, आळस, अधिक मासात लवकर उठणं, स्नान करून देवाचं स्मरण करणं हे शुभ मानलं जातं. पण काही लोक दुपारपर्यंत झोपतात, घरात नकारात्मकता ठेवतात, वेळ वाया घालवतात. असं केल्याने मन कमजोर होतं आणि कामात लक्ष राहत नाही. मंडळी, ज्या घरात रोज ओरडणं, अपशब्द, राग, तणाव असतो तिथे शांतता आणि सुख हळूहळू कमी होतं. आई वडिलांचा अपमान, पती पत्नीमध्ये सतत वाद हे खूप नकारात्मक मानलं जातं. अधिक मासात अन्नदान, वस्त्रदान, गरिबांना मदत हे खूप महत्त्व दिलं जातं. दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही, तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणं. जर एखादी गरजू व्यक्ती मदत केली तर त्याचं पुण्य खूप मोठं मानलं जातं. मंडळी, शास्त्रामध्ये स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे. महिला रडवणं, अपमान करणं, खोटं शब्द बोलणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक लोक पूजा करतात पण घरातील महिलाचा आदर करत नाही, आणि मग घरात पैसे कमी होतात, तणाव वाढतो, मन शांत राहत नाही. जर घरातील देवघर धुळीने भरलेले असेल, दिवा लागत नसेल, पूजा बंद असेल, तर हे घरातील आध्यात्मिक ऊर्जा कमी झाल्याचं संकेत मानलं जातं. रोज दिवा लावा, अगरबत्ती लावा, विष्णू मंत्र म्हणा. काही लोक नेहमी म्हणतात, माझं काही चांगलं होत नाही, नशीब खराब आहे, घरात सुख नाही, अशा शब्दाचा परिणाम मनावर होतो. म्हणून अधिक मासात चांगलं बोला, सकारात्मक विचार ठेवा, देवावर विश्वास ठेवा. मंडळी, हा सर्वात मोठा दोष मानला जातो. ज्या घरात आई वडिलांचा दुखवलं जातं, त्याचा अपमान होतो, तिथे सुख आणि शांती कमी होते असं मानलं जातं. आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे घरात खरं भाग्य असतं.
उपाय. पैसा टिकत नाही, घरात समस्या वाढल्या आहेत, नकारात्मकता वाढली आहे, तर अधिक मासात हे करा. रोज सकाळी तुपाचा दिवा लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा, अन्नदान करा, घर स्वच्छ ठेवा, आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. तर मंडळी, धन फक्त पैशाने येत नाही, तर घरात शांतता, आधार आणि सकारात्मकता टिकतं. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणतं काम अजिबात करू नका, कारण ही एक चूक आयुष्यभर महागात पडू शकते. रात्री नखे कापू नका, कोणाला शिवीगाळ करू नका, अन्न वाया घालू नका, देवीची थट्टा करू नका, गरीब व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. हे सर्वात महत्त्वाचं, आईला रडवू नका, कारण आईचा आशीर्वाद म्हणजे घरातील सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर घरात समस्या वाढल्या आहेत, तर पैसा टिकत नाही, नकारात्मकता वाढली आहे, तर अधिक मासात हा उपाय करा. रोज सकाळी तुपाचा दिवा लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र 108 वेळा म्हणा, गरिबांना अन्नदान करा, अशी गोष्ट करा, आई वडिलांना आशीर्वाद द्या. हा उपाय मनाला शांती आणि सकारात्मकता देते. मंडळी, अधिक मास हा फक्त धार्मिक काळ नाही, स्वतःला बदलण्याची एक मोठी संधी आहे. या महिन्यात जर चांगले विचार ठेवले, दुसऱ्यांना आदर केला, देवाचं स्मरण केलं आणि चुकीची सवयीपासून दूर राहिलं, तर घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढू शकते. लक्षात ठेवा मंडळी, धन पैसा नसलं तरी चालेल, घरात आनंद, आई वडिलांचे आशीर्वाद, मनाची शांती आणि देवीची कृपा. कोणाचं मन दुखवू नका, अन्नाचा अपमान करू नका, राग आणि अहंकार टाळा. रोज देवाचं नाव घ्या, गरजूंना मदत करा आणि घरात प्रेम ठेवा. कदाचित ही छोटी छोटी कर्माचं तुमचं भाग्य बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटू एका नवीन रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सावध राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.